गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत अल्केन, अल्कीन, अल्कायन्स अँड पर्टिक्युलरली ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, म्हणजे ज्याला आपण टोटल हायड्रोकार्बन्सचा पार्ट म्हणतो. तुम्हाला माहिती आहे अल्केन विच इज नथिंग बट द कार्बन विच इज हॅव्हिंग अ sp3 hybridized state. In alkene, carbon is in sp2, alkynes is in sp3 आणि बेन्झिन मध्ये कार्बन हा sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये असतो. हे लक्षात आहे किंवा हे तुम्हाला माहितीच आहे. आता हायड्रोकार्बन हे ज्या वेळेला आपण बघतो तर ते हायड्रोकार्बन मेजरली पेट्रोलियम प्रोडक्ट्स पासून तयार होतात, म्हणजेच क्रूड ऑइल पासून. पेट्रो म्हणजेच रॉक अँड ओलियम म्हणजेच ऑइल, त्याच्यापासून आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या वेळेला हे पेट्रोलियम प्रॉडक्ट अंडरगोज अ ड्राय डिस्टिलेशन किंवा ज्याला आपण पायरोलायसिस म्हणतो किंवा ज्याला क्रॅकिंग ऑफ अ पेट्रोलियम प्रॉडक्ट बघतो, त्यावेळेला हाय नंबर ऑफ हायड्रोकार्बन्स विच इज कन्व्हर्टेड इन टू द लो नंबर ऑफ म्हणजेच लो मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स ह्यामध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. अँड अलॉंग विथ दॅट आपल्याला मिथेन, इथेन, प्रोपेन किंवा इथिन सारखे आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. त्या क्रॅकिंग ऑफ पेट्रोलियम मध्ये आपल्याला माहिती आहे डिहायड्रोजनेशन म्हणजेच हायड्रोजन रिलीज होतो किंवा रिमूव्ह केला जातो, किंवा क्रॅकिंग ऑफ पेट्रोलियम मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हाय टेम्परेचर विथ कॅटॅलिस्ट क्रॅकिंग म्हणजेच थोडक्यात थर्मल डिकम्पोजिशन ॲट अ हाय particularly temperature, the petroleum product, that is the crude oil, which is going to be converted into the various number of alkane. मग त्यामध्ये कार्बन चेन 1, 2, 3, 4 अशी आपल्याला कार्बन चेन बघायला मिळते. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्बन 1 to 4 हे गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये येतात. C5 to C7 म्हणजेच ह्याच्यामध्ये लाईट पेट्रोलियम कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. जे गॅसोलिन C8 to 11 आहे, ज्याला आपण मोटर फ्युएल्स म्हणतो, त्याच्यामध्ये C8 to C11 बघायला मिळतात. केरोसिन ऑइल C12 to C15 मध्ये बघायला मिळतात. डिझेल हा C15 to C18 मध्ये बघायला मिळतो. आणि लुब्रिकेटिंग ऑइल ह्याच्यामध्ये कार्बन 16 to कार्बन 20 मध्ये असतात. आणि जे गॅशियस कॅरेक्टर आहेत C1 to C4 और C5 to C7 हे आपल्याला लक्षात घ्या, हे LPG कॉम्प्रेस नॅचरल किंवा मार्श गॅस म्हणून यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की महत्वाचा जो येतो ज्याला ऑक्टेन नंबर म्हणतात. आता हा आपण बघितलेला नव्हता. तर ऑक्टेन नंबर म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही हे गॅसोलिन किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जे क्रॅकिंग केल्यानंतर पायरोलिसिस केल्यानंतर जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स ऑर मेजर्ड particularly gasoline which is used as petroleum fuel, okay, they are measured in terms of octane number. आता हा ऑक्टेन नंबर म्हणजे काय आहे, तर अँटी नॉकिंग. लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण गाडी स्टार्ट करतो फ्युएल टाकल्यानंतर त्यावेळेला जो आपल्याला जर्क बसतो त्यालाच अँटी नॉकिंग एजंट म्हणतो. म्हणजे आपण गदगद होतो बघा, खरं गाडी स्टार्ट होत नाही. नुसतं गाडीचं इग्निशन आपण देतो, खरं गाडी स्टार्ट होत नाही, त्याला अँटी नॉकिंग, त्याला जर्किंग पार्ट म्हणतात. तो अँटी नॉकिंग प्रॉपर्टी ऑफ पेट्रोल इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ऑक्टेन नंबर. म्हणजे लक्षात ठेवायचं, ऑक्टेन नंबरनं अँटी नॉकिंग प्रॉपर्टी ही मेजर केली जाते, हे लक्षात ठेवा. ओके. आणि द व्हायलेंट जर्क गिव्स राईज टू मेटॅलिक साऊंड दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉकिंग. ओके. आणि अँटी नॉकिंग प्रॉपर्टी ही मेजर्ड कोणापासून केली जाते, तर ऑक्टेन नंबर पासून. आणि नंबर काय घेतो, नंबर विच गिव्स द पर्सेंट बाय व्हॉल्यूम ऑफ आयसो ऑक्टेन. आयसो ऑक्टेनचं पर्सेंट बाय व्हॉल्यूम इन द मिक्सचर ऑफ आयसो ऑक्टेन अँड एन हेप्टेन. आयसो ऑक्टेन आणि एन हेप्टेन मध्ये पर्सेंट बाय व्हॉल्यूम आयसो ऑक्टेन किती आहे त्यालाच ऑक्टेन नंबर म्हणतात. पर्सेंट बाय व्हॉल्यूम ऑफ आयसो ऑक्टेन इन द मिक्सचर ऑफ आयसो ऑक्टेन आणि एन हेप्टेन ह्या दोघांचं मिक्सचर ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला ह्या मिक्सचर्समध्ये ज्यावेळेला पर्सेंट बाय व्हॉल्यूम ज्या वेळेला
असतं त्यावेळेला ऑक्टेन नंबर हा 100 असतो. कोणाचा? तर आयसो ऑक्टेनचा. त्याच्यावरून आपल्याला ऑक्टेन नंबर म्हणजेच नॉकिंग प्रॉपर्टी, अँटी नॉकिंग प्रॉपर्टी हे आपल्याला फ्युएल्सची काढायला येते. आता ज्या वेळेला स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स असतात हॅव अ व्हेरी लो ऑक्टेन नंबर. स्ट्रेट चेनचा जो ऑक्टेन नंबर व्हेरी लो असतो ॲज कम्पेअर टू ब्रांच चेन. परंतु जसजसं ओके आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्टेन नंबर इज गोइंग टू बी डिक्रीज्ड ॲज इन्क्रीज इन लेंथ. जसजसं चेन स्ट्रेट चेन इन्क्रीज होत जाते तसतसा ऑक्टेन नंबर कमी येत जातो. म्हणून मिथेनचा ऑक्टेन नंबर 122 आहे, इथेनचा काय आहे साधारणपणे 101 आहे, प्रोपेनचा 96 आहे आणि ब्युटेनचा 89 आहे. म्हणजे जसजसा तुम्ही काय कराल इन्क्रीज इन अ मॉलिक्युलर वेट किंवा स्ट्रेट चेन इन्क्रीज होत जाते तसतसा ऑक्टेन नंबर हा कमी होतो. लक्षात ठेवा. ब्रांचिंग ऑफ अ चेन इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ अ ऑक्टेन नंबर. हे डोक्यात ठेवा, बाकी कुठलाही गोष्ट लक्षात ठेवू नका. आणि हे अँटी नॉकिंग एजंट जे आपल्याला बघायला मिळतात ते कंपाऊंड्स आपल्याला टेट्रा इथाइल लीड ओके हा अँटी नॉकिंग एजंट 0.01% फ्युएलमध्ये, गॅसोलिनमध्ये, पेट्रोलमध्ये हे ॲड केलं जातं जेणेकरून हे जी नॉकिंग प्रॉपर्टी आहे ती रिड्यूस व्हावी. म्हणून हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात ऑक्टेन नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता जर त्यावेळेला पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचं ज्यावेळेला तुम्ही थर्मल डिकम्पोजिशन करता म्हणजेच पायरोलिसिस करता त्यावेळेला थर्मल क्रॅकिंग, लिक्विड फेज क्रॅकिंग, व्हेपर फेज क्रॅकिंग, कॅटॅलिटिक क्रॅकिंग किंवा हायड्रो क्रॅकिंग हे तुम्हाला पार्ट बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि ह्या क्रॅकिंगमुळे काय मिळतं? प्रिपरेशन ऑफ ऑइल मिळतात. म्हणजे केरोसिन सारखे असेल, डिझेल सारखे असेल, पेट्रोल सारखे असेल, एक गॅसोलिन सारखे प्रॉडक्ट्स मिळतात ॲज अ सोर्स ऑफ अल्कीन, ॲज अ सोर्स ऑफ अल्केन, ॲज अ सोर्स ऑफ अल्काइन्स म्हणून हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. LPG तुम्हाला माहिती आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे विच इज मिक्सचर्स ज्याच्यामध्ये 3 to 4 कार्बन ॲटम्स प्रोपीन अँड एन ब्युटेन किंवा आयसो ब्युटेन आणि ब्युटेन ह्यामध्ये बघायला मिळतं. CNG मध्ये कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे तुम्हाला माहिती आहे. CNG मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ऑक्टेन हा गॅस असतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात ठेवा. आणि म्हणून ड्राय डिस्टिलेशनमुळं आपल्याला हायड्रोकार्बन्स हे येतात. आणि ज्या वेळेला हायड्रोकार्बन्स तुम्ही त्याची प्रॉपर्टी आहे कंबशनमध्ये पाठवता त्यावेळेला सगळेजण एनर्जी प्लस वॉटर हे तुम्हाला बघायला मिळतात. आणि पेट्रोलियम इज अ मेजर सोर्स ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. मग ह्या सगळ्या अल्केन्सला किंवा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्सला पॅराफिन्स म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला CnH2n+2 आहे, हे तुम्हाला माहिती आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अल्केन हे जर तुम्ही बघितलं तर ए बिकम्स 0.77 येतं. पायरोलिसिस ऑफ अल्केन ज्या वेळेला करता त्यावेळेला त्याला क्रॅकिंग म्हणतात. आणि त्या पायरोलिसिस पासून तुम्हाला लो मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन आणि अल्किन्स हे आपल्याला बघायला मिळतं. ओके. मार्शी गॅस किंवा मार्श गॅस हा सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करता येतो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शरी कार्बन म्हणजे काय हे माहिती आहे. कंडेन्स फॉर्म्युला कसा येतो ते माहिती आहे. आयसो म्हणजे काय, निओ म्हणजे काय, टर्ट म्हणजे काय, एन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा येतो हे माहिती आहे. बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यावरून स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा देतो, स्ट्रक्चरवरून ओके नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत, पाय बॉन्ड किती आहेत, मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती येतोय हे सगळं आपण बघितलेलं आहे. हे सगळं अल्केनमध्ये आणि अल्किन्समध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग त्याचमध्येच मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मग आपण पहिली जर मेथड्स बघितली तुम्हाला माहिती आहे अल्किन बरोबर H2 इन प्रेझेन्स ऑफ HI इन प्रेझेन्स ऑफ NI निकेल ज्याला कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणतो, ज्याला सॅबिटर सँडरनेस म्हणतो. तसंच रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड आपण LiAlH4 किंवा झिंक विथ HCl ही बघितलेली आहे. अल्काइल आयोडाइड बरोबर रेड फॉस्फरस विथ हॉट HI ची रिॲक्शन बघितलेली आहे. डिकार्बॉक्सिलेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड
ज्याला RCOONA सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड ह्याच्याबरोबर NaOH ची रिॲक्शन्स केली आणि आपण मिथेन इथेन बघितलं. नंतर वुड्स रिॲक्शन्स प्रमाणे अल्केन बघायला मिळतं. तसंच RCOONA बरोबरचे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेला RCOONA ह्याचं ज्या वेळेला कोल्बेज मेथडनं इलेक्ट्रोलायटिक मेथडनं म्हणजे इलेक्ट्रोलायसिस कराल सोडियम सॉल्टचं किंवा डायकार्बॉक्सिलिक ऍसिडचं ऑक्झॅलिक ऍसिडचं इलेक्ट्रोलायसिस कराल त्यालाच कोल्बेज इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. इन प्रेझेन्स ऑफ KOH हे जर तुम्ही केलं किंवा NaOH जर केलं तर तुम्हाला आपल्याला अल्केन मिळतं, हे लक्षात ठेवा. ओके. तसंच क्लेमन्स रिडक्शन अल्डिहाइड मध्ये आहे. ओके. आता अल्डिहाइड तुम्ही बघाल त्यावेळेला क्लेमन्स रिडक्शन्स मध्ये म्हणजेच अल्डिहाइडचं रिडक्शन केलं किंवा केटोनचं रिडक्शन केलं की अल्केन मिळतं, किंवा वुल्फ किश्नर प्रमाण हायड्राझाईनचं रिडक्शन केलं की आपल्याला पर्टिक्युलरली अल्केन मिळतं. तसंच रिडक्शन ऑफ अल्कोहोल केलं ओके विथ रेड फॉस्फरस तरी अल्केन मिळतं. अल्डिहाइडचं केलं तरी मिळतं, किंवा ग्रिग्नार्ड्स रिएज पासून केलं तर ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन्स आपण बघितलेली 11वीला. ओके. RMgX प्लस HOH किंवा CH2OH केलं की RH तयार होतं. तसंच आपल्याला कोरी हाऊस सिंथेसिस म्हणून आहे ज्यामध्ये पर्टिक्युलरली डाय अल्काइल कॉपर लिथियम R2CuLi ओके ह्याच्या बरोबरीनं ज्यावेळेला अल्काइल हलाइडची म्हणजेच R' ची रिॲक्शन्स करता त्यावेळेला तुम्हाला अल्केन RR' मिळतं. ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला मी देणार आहे. मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत? नायट्रेशन हे केलं तर तुम्हाला RNO2 तयार होतं. तसंच आपल्याला सल्फोनेशन तुम्ही करू शकता. ऑक्सिडेशन केलं तर अल्कोहोल तयार होतं. हॅलोजिनेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे CH3Cl ओके म्हणजेच प्रोपोगेशन चेन पर्टिक्युलर इनिशिएशन प्रोपोगेशन आणि टर्मिनेशन हे तुम्हाला माहिती आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ अ हॅलोजन टुवर्ड्स द अल्केन इज F2 ग्रेटर दॅन Cl2 इज ग्रेटर दॅन Br2 आहे हे तुम्हाला माहिती आहे. क्रॅकिंग ऑफ अल्केन गिव्स यू अ लोअर मॉलिक्युलर वेट ओके. आणि ॲरोमाटायझेशन म्हणजेच हेक्झेन जर घेतला आणि तो Al2O3 किंवा Cr2O3 च्या 870 केल्व्हिनला जर हिट आउट केलं तर तुम्हाला बेन्झिन मिळतो. ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण 11वीला बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला मी पाठवून देणार आहेच ओके हे लक्षात घ्या. परत पुढचा येतो पार्ट अल्किन्स. अल्किन्स मध्ये डबल बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये इथिलीन मॉलिक्युल्सचं डिस्टन्स जे बघितलं तर 1.34 एवढं बघायला मिळतं. आणि कार्बन सिंगल बॉन्ड कार्बनचं डिस्टन्स 1.53 आहे म्हणजेच 155 आणि 134 हे तुम्हाला बघायला मिळतं. आपल्याला जर बॉन्ड अँगल हा 120 अँगल आहे तो लिनियर पर्टिक्युलर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम देतं, सिस ट्रान्स हे कॅरेक्टर येतं किंवा E आणि Z कॅरेक्टर येतं. तुम्हाला माहिती आहे अल्किन बरोबर ज्या वेळेला तुम्हाला HCl HBr HI ऍड करता त्यावेळेला मॉर्कोनिकॉफ रूल, पेरॉक्साइड इफेक्ट आणि इलिमिनेशन रिॲक्शन्स मध्ये तुम्ही सेट-झेप रूल बघितलेला आहे. डिहायड्रो हॅलोजिनेशनचा जो 11वीला पार्ट आहे सेट-झेप रूल्सचा, हे लक्षात ठेवा. म्हणजेच लक्षात घ्या की अल्केन अल्किन्स आणि हा सेट-झेप रूल कुठं बघितलेला आहे? अल्किनच्या प्रिपरेशन्स मध्ये. म्हणजेच डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल ज्या वेळेला केलं जातं म्हणजेच 60% H2SO4 आणि 373 केल्व्हिन टेम्परेचर किंवा Al2O3 अँड पर्टिक्युलरली 423 केल्व्हिन टेम्परेचर, ह्या टेम्परेचरला आपण जर बघितलं नाही 523 केल्व्हिन टेम्परेचरला तर सेट-झेप रूल काय सांगतो? व्हेन देर इज ऑप्शन or chances to eliminate a beta hydrogen, then that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number of hydrogen. आणि तुम्ही 11वीच्या सेकंडरी अल्कोहोलचं म्हणजे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचं जर बघितलं हायड्रेशन तर त्यात मध्ये ब्यूट 2Ne आणि ब्यूट 1ene असे दोन प्रॉडक्ट मिळत होते. तो ब्यूट 2Ne मेजर येतो ड्यू टू द सेट-झेप रूल. मग ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड HCl आणि HBr ज्याला आपण मॉर्कोनिकॉफ रूल
आणि पेरॉक्साईड इफेक्ट म्हणतो तो सुद्धा आपण बघितलाय. Negative part of the reagent goes to that carbon atom of a double bond which carries a less number, that is called as a Markovnikov rule. हे लक्षात ठेवा. तसंच ऑक्सिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन न सुद्धा तुम्ही अल्किन्स प्रोड्यूस करता, ही सुद्धा रिएक्शन बघितली आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन न सुद्धा आपण बघितलेले आहे. त्या रिएक्शन्स अँड मेथड्स ऑफ प्रिपरेशन. पुन्हा ओझोनोलायसिस इज कॅरीड आउट. ओके, ह्या सुद्धा रिएक्शन्स बघितलेले आहेत. ओझोनोलायसिस आणि इथिलीन ग्लायकॉल हे लक्षात ठेवा. म्हणजेच अल्किन्सच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की अल्किन्स हा सुद्धा आपल्याला इथिलिनिक लिंकेज म्हणून बघायला मिळतो. आणि ह्या इथिलिनिक लिंकेज मध्ये सगळ्यात अल्किन जर बघितले, अल्किन्सच्या प्रिपरेशन्स मेथड्स ह्या जर तुम्ही सगळ्या व्यवस्थित कॅरीड आउट केल्या किंवा पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण अल्किन्सच्या संदर्भात बघतो तर अल्किन्सचा हा जो कॅरेक्टर्स येतात तर त्या अल्किन्सच्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कलरलेस असतात हे अल्किन्स. सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हे फिजिकल कॅरेक्टर्स सुद्धा आपण अल्किन्सचे बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, हॅलोजिनेशन, ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड म्हणजेच पर्टिक्युलरली मॉर्कोनिकॉफ रूल हे बघितलेलं आहे. हायपोहॅलस ॲसिड, ओके, KMnO4 बरोबरची रिॲक्शन ज्याला बेअर्स टेस्ट म्हणतात. ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण ज्या बघितलेल्या आहेत 11वीच्या त्या सगळ्या तुम्ही पुन्हा बघून घ्यायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, मॉर्कोनिकॉफ रूल. मग त्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलं. ओके, आता पहिल्यांदा मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स बघूया आणि मग केमिकल प्रॉपर्टीज बघूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स मध्ये डिहायड्रेशन सांगितलं, डिहायड्रो हॅलोजिनेशन सांगितलं ज्याला आपण इलिमिनेशन रिॲक्शन्स म्हणतो. कुणाचं व्हिसिनल डायहॅलाइड आणि जेमिनल डायहॅलाइडचं. जेमिनल डायहॅलाइड बरोबर ओके म्हणजेच टर्मिनल जेमिनल डायहॅलाइडचं झिंक डस्ट बरोबर रिॲक्शन्स केली तर व्हिसिनल डायहॅलाइड कॅरेक्टर किंवा पर्टिक्युलरली अल्किन तयार होतं. पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन केलं इन प्रेझेन्स ऑफ अ लिंडलर कॅटॅलिस्ट. लिंडलर कॅटॅलिस्ट म्हणजेच PB विथ BaSO4 त्याला लिंडलर कॅटॅलिस्ट म्हणतात. ओके, तर त्याच्याबरोबर म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड CH केलं आणि H2 ऍड केलं तर तुम्हाला म्हणजे अल्काइन पासून अल्किनचं प्रिपरेशन आहे बघा, तेच म्हणजेच पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन. मग कोल्बे सिंथेसिस केलं कुणाचं सोडियम सॉल्ट किंवा डायकार्बॉक्सिलिक ऍसिडचं आणि एक्सेस आपण H2O जर घेतला तर इलेक्ट्रोलायसिस मेथडनं सुद्धा आपल्याला रिॲक्शन्स मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि क्रॅकिंग ऑफ पर्टिक्युलरली हाय अल्केन्स, हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स केलं की तुम्हाला अल्केन्स मिळतं. तसंच केमिकल प्रॉपर्टीज मध्ये कंबशन आहे. रिॲक्शन्स विथ हॅलोजन. ओके, हॅलोजन बरोबर तुम्हाला व्हिसिनल डायहॅलाइड, जेमिनल डायहॅलाइड्स बघायला मिळतील. हायड्रोजनेशन्स मध्ये अल्केन तयार होतं. ओके, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे HI, HBr, HCl मॉर्कोनिकॉफ रूल प्रमाणे, पेरॉक्साइड इफेक्ट प्रमाणे, हायड्रो ऑक्सिडेशन म्हणजे त्याला बेअर्स टेस्ट म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेक्शन ऑफ अ डबल बॉन्ड कॅरेक्टर हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर हायड्रेशन केलं की आपल्याला अल्कोहोल तयार होतं. रिॲक्शन्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 केलं तर अल्काइल हायड्रोजन सल्फेट हे तयार होतं. ओके, नंतर पॉलिमरायझेशन कॅरेक्टर्स प्रमाणे आपल्याला पॉलिइथिन तयार होतं. तर ह्या सगळ्या कॅरेक्टर्स तुम्हाला अल्किन्समध्ये बघायला मिळालेला आहे. आता त्याचा जनरल फॉर्म्युला वगैरे मी काही सांगत बसत नाही. सिस ट्रान्स म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता ह्याच्याच मध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युला येतो, त्याचेच IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे अल्केन, अल्किन्स, अल्काइन्स ह्याचं IUPAC नॉमेनक्लेचर हे ऑलरेडी तुम्हाला येतंय, हे धरून आपण पुढचा पार्ट करतोय, एवढं लक्षात ठेवा. पुढचा येतोय अल्काइन्स. आता अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर असतो. sp हायब्रिडायझेशन मध्ये आहे, त्याचा बॉन्ड अँगल येतो 180 येतं. ओके, अल्काइन्स आर लेस सोल्युबल इन वॉटर but soluble in organic solvent like benzene and carbon tetrachloride. Boiling point of alkyne increases as increase in molecular weight, हे लक्षात ठेवा. Alkene decolorizes with Br2 in CCl4 by addition, but in case of alkynes it is not decolorized, होत नाही, हे लक्षात ठेवा. नंतर ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डाइल्स अल्डर रिॲक्शन्स म्हणजे DIELS डाइल्स अल्डर रिॲक्शन
इज द इम्पॉर्टंट म्हणजेच आता लक्षात घ्या की आपल्याला डायल्स अल्डर रिॲक्शन्स म्हणजे इट इज अन इम्पॉर्टंट रिॲक्शन. ज्यावेळेला कॉन्जुगेट डाय इन्स असतील म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर्स असतील त्यावेळेला अनसॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड फॉर्म करण्याकरता डायल्स अल्डर रिॲक्शन्स बघायला मिळतात. मग त्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स मध्ये तुम्ही कॅल्शियम कार्बाईडची रिॲक्शन्स बघितलेली आहे. त्यामध्ये फॉस्फिन आणि पर्टिक्युलर H2S गॅस तयार होतो कारण कॅल्शियम कार्बाईड बरोबर कॅल्शियम सल्फाईड आणि कॅल्शियम फॉस्फाईड असतं आणि हे गॅस आपल्याला ब्लिचिंग पावडरनं आणि मर्क्युरी सल्फेटनं काढलं जातात, रिमूव्ह केल्या जातात आणि अल्केन तयार होतं. मग पुढं कोल्बे इलेक्ट्रोलायसिस मेथडनं तुम्ही हे करू शकता. परत डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल डायहालाइड विथ अल्कोहोलिक KOH पहिल्या स्टेप्समध्ये वापरतात आणि दुसऱ्या स्टेप्समध्ये NaNH2 विथ लिक्विड अमोनिया ह्यानं आपण इलिमिनेशन्स करतो आणि अल्कायन्स तयार होतं. कारण सेकंड स्टेप्समध्ये आपल्याला व्हिनाइल हॅलाइड तयार होतं आणि व्हिनाइल हॅलाइड हे इझिली KOH हा जरी बेस असला तरी तो स्ट्रॉंग बेस नसल्या कारणानं फर्दर इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन हे इझिली होत नाही. म्हणून आपल्याला NaNH2 इन लिक्विड अमोनिया हे बघायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर डिहॅलोजिनेशन ऑफ टेट्राहॅलाइड हे सुद्धा बघितलं विथ प्रेझेन्स ऑफ Zn ती सुद्धा रिॲक्शन बघितलेली आहे आणि पर्टिक्युलरली अल्कायलेशन ऑफ ॲसिटालाइड्स हे सुद्धा बघितलेलं आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मग अशी तुम्हाला लिंडलर कॅटॅलिस्ट बघितला किंवा सॅबिटायर सँडरनेस रिॲक्शन H2 विथ Na हे तुम्ही करू शकता. क्लोरिनेशन्स केलं की तुम्हाला वेस्ट्रॉन किंवा वेस्ट्रॉल यासारखे प्रॉडक्ट तयार होतात हे बघितलेलं आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स तुम्ही करू शकता. मग त्याच्यानंतर येतं बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन C6H5COO Na बरोबर NaOH किंवा फिनॉल बरोबर Zn किंवा ॲसिटिलीन 3 पार्ट्स घेतलं इन प्रेझेन्स ऑफ V2O5 और क्रोमिक ऑक्साईड हे कॅटॅलिस्ट घेऊन 873 केल्विनला घेतलं तर बेन्झिन रिंग तयार होतं. ओके, तसंच आपल्या म्हणजे ते रेड हॉट ट्यूबनं आपण बघितलेलं आहे. तसंच आपल्याला पर्टिक्युलरली ज्या वेळेला हेप्टेन किंवा ऑक्टेन घेतो तो क्रोमिक ऑक्साईड किंवा ॲल्युमिना बरोबर हिटिंग केलं की आपल्याला बेन्झिन बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग आपण बेन्झिनच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. ओके, बेन्झिनच्या प्रॉपर्टीजमध्ये गॅमा आयसोमर ऑफ बेन्झिन BHC म्हणजे बेन्झिन हेक्झाक्लोराइड त्याला कॉल्ड म्हणतो, गॅमिक्झिन म्हणतो. तसंच आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं. केक्युलेनं जे दिलेलं आहे ते केक्युलेनं स्ट्रक्चर जे सांगितलेलं आहे त्याला 6 कार्बन आहेत आणि हायड्रोजन प्रत्येक कार्बनला अटॅच आहेत. ते आउटसाइड द रिंग्स आहेत आणि प्रत्येक कार्बन हा अल्टरनेट डबल बॉन्डनं आपल्याला अटॅच होतो म्हणजे इच कार्बन हा sp2 हायब्रिडाइज स्टेट आहे हे सांगण्याचं काम केक्युलेनं केलं. त्यामध्येच आपण रेझोनन्स कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. त्या रेझोनन्स कॅरेक्टर्स करता आपण ज्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत, एक पहिल्यांदा ह्या BSCची रिॲक्शन्स बघितलेली आहे. दुसरी जी बघितलेली आहे आपण हायड्रोजनेशन ऑफ बेन्झिन बघितलेली आहे आणि ओझोनोलायसिस बघितलेले आहेत. ह्या 3 रिॲक्शन कन्फर्म करतात जे केक्युलेनं स्ट्रक्चर देत आहे आणि जे ऑसिलेशन केलेलं आहे कुणाचं डबल बॉन्ड कॅरेक्टरचं तेच म्हणजे आपल्याला बेन्झिन जे केक्युलेनं बेन्झिनचं स्ट्रक्चर सांगितलं ते स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. मग बेन्झिन बरोबर फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन, ओझोनोलायसिस रिॲक्शन, ओके, ह्या बेन्झिनच्या रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. मग त्याच बेन्झिनमध्ये आपल्याला मोनो सबस्टिट्यूशन, डाय सबस्टिट्यूशन्स कसं होतं बघितलेलं आहे. त्याचमध्ये बेन्झिनमध्ये आरेनियम कॉम्प्लेक्स येतो. ओके, बेन्झिन इज अ रिच सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून तिथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ह्या अंडर ड्रास्टिक कंडिशन्समध्ये होतात हे आपण बघितलेलं आहे. ओके, मग हकल्स रूल आपण बेन्झिनच्या ह्याला अप्लाय करतो ह्या सुद्धा कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. मग ज्या वेळेला OH, NH2, मिथाइल ग्रुप CH3 ह्याच्यासारखे ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात त्यावेळेला ते ऑर्थोपॅरा डायरेक्शन देतात आणि ऑर्थोपॅराला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं कारण का बेन्झिन रिंग ऍक्टिव्हेट होतात आणि ऑर्थो आणि पॅरा आयसोमर्स मिळतात. तेच जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लाईक NO2, लाईक CN, ओके, किंवा लाईक COOH, लाईक कार्बोनिल ग्रुप जर असतील तर ते मेटा डायरेक्शन असतात. बेन्झिन डिॲक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे आपल्याला मेटा डायरेक्शन
न इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि ह्या रिॲक्शन्स मध्ये हे सगळे कॅरेक्टर्स बघितल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की काही महत्वाचे जे कॅरेक्टर्स येतात, पर्टिक्युलरली TEL, टेल म्हणजेच काय, टेट्रा इथाइल लीड असं म्हटलं जातं, त्याला टेल म्हटलं जातं, टेट्रा इथाइल लीड TEL. आता ह्यामध्ये 63% इथिलीन ब्रोमाइड असतं, ओके, आणि 26% इथिलीन क्लोराईड असतं, आणि मिथिलीन ब्ल्यू डाय 2% असतं, हे लक्षात ठेवा. ओके. आता फिशर्स ट्रॉप्स प्रोसेसनं 66% आपल्याला ओव्हरऑल इल्ड हा अल्केनचा बघायला मिळतो, आणि बर्जियस प्रोसेसनं 60% इल्ड हा आपल्याला बघायला मिळतो. कुणाचा? लिक्विड हायड्रोकार्बन्सचा, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये डॉक्टर स्वीटनिंग प्रोसेस म्हणून एक पार्ट येतो. तो डॉक्टर स्वीटनिंग प्रोसेस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ अ प्युरिफिकेशन ऑफ अ सोर गॅसोलिन, सोर म्हणजे आंबट गॅसोलिन, इज कॉल्ड ॲज अ डॉक्टर स्वीटनिंग प्रोसेस, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ऑक्टेन नंबर ऑफ अ गॅसोलिन कॅन बी इन्क्रीज. कसं इन्क्रीज होतं? बाय क्रॅकिंग. सेकंड, ॲडिशन ऑफ अ गॅसोलिन ॲडिटिव्स. थर्ड, अल्कायलेशन. फोर्थ, आयसोमेरायझेशन. फिफ्थ, रिफॉर्मिंग. ओके, हे लक्षात ठेवा. मिथेनलाच मार्श गॅस म्हणतात किंवा डॅम्प फायर म्हणतात, हे लक्षात ठेवा. पर्सेंटेज ऑफ अ बेन्झिन इन अ बेन्झाईन फ्रॅक्शन इज अ 0. म्हणजे बेन्झाईनचं जर फ्रॅक्शन केलं तर पर्सेंटेज ऑफ बेन्झिन हे 0 येतं. शुगर चारकोल इज अ व्हेरी प्युअर फॉर्म ऑफ अ कार्बन, हे लक्षात ठेवा. शुगर चारकोल इज अ व्हेरी प्युअर फॉर्म ऑफ अ कार्बन ऑब्टेन्ड बाय अ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ अ शुगर. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ अ शुगरचं हे केलं जातं, हे लक्षात ठेवा. नॅचरल गॅस कन्सिस्ट ऑफ अ मिथेन 90%. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात, हे तुम्हाला माहिती आहेत. बाकीच्या रिॲक्शन्स तुम्ही बघितलेल्या आहेत. वुड्स रिॲक्शन्स प्रमाणे ह्या रिॲक्शन्स तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवा, कुणाच्या? अल्केन्स बरोबरच्या. ओके. मग डिहायड्रोहॅलोजिनेशन्स ह्या सगळ्या रिॲक्शन्स जर बघितल्या. आता बेन्झिनच्या प्रिपरेशन्स मध्ये बघितलं, ॲसिटायलिनचं रेड हॉट आयर्न ट्यूब्सनं येतं, किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड NaOH सोडा लाईननं तुम्ही करू शकता, फिनॉल पासून तयार करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. हे इम्पॉर्टंट महत्वाचे पार्ट्स येतात. आता लक्षात घ्या, सम नोट्स, मी वर्दी नोट्स तुम्हाला सांगतोय की व्हिस्कॉसिटी किंवा त्या पाठवतोय, वाटल्यास त्या महत्वाचा हे बघून घ्यायचे आहेत, तुम्ही वाचून घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स मी जे पाठवतो आहे ते सगळ्या रिॲक्शन्स, ओके, ते सगळे पार्ट, ओके, हे तुम्हाला फोटोज पाठवले जातील. पाठवून द्यायचं आहे. एवढं पाठवून दिल्यानंतर हे तुमचं परत हायड्रोकार्बन्स हा पार्ट विथ बेन्झिन रिंग आपला झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच आयसोमेरिझम, नंतर IUPAC नॉमेनक्लेचर, ह्या रिॲक्शन्स आणि व्हेरियस टाइप्स ऑफ रिॲक्शन्स आपण घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या पुन्हा रिवाइज करायच्या आहेत. मग IUPAC नॉमेनक्लेचर मधलं पॉलिफंक्शनल IUPAC बघा, बायसायक्लोस्पायरो हे 2 कॅरेक्टर बघा. आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला मी इक्लिप्स, स्टॅगर, बायर स्ट्रेन थेरी, ओके, हे जे कॅरेक्टर्स दिलेले आहेत. इरिथ्रोथिओ, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ आयसोमर्स इन अ फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युला, A = 2^n, रेसिमिक मिक्सचर कसं काढायचं, ओके, हे सगळं सांगितलेलं आहे. त्या आयसोमेरिझम तो पार्ट पुन्हा जरासा कव्हरअप करा. मग फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजेच इथर आणि अल्कोहोल हे फंक्शनल आयसोमर्स आहेत, अल्डिहाइड आणि कीटोन आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मेटॅमेरिझम कोण देतं? तर इथर देतं, कीटोन देतं, आणि पर्टिक्युलरली सेकंडरी अमाइन्स देतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. चेन पोझिशन म्हणजे काय, आयसोमेरिझम हे यायला पाहिजे. सिस आणि ट्रान्स, R and S, E and Z ह्या सगळ्या कॅरेक्टर्स आपण त्या आयसोमेरिझम मध्ये बघितलेले आहेत. आणि ते आयसोमेरिझम आणि हे सगळं हायड्रोकार्बन्सचा पार्ट हा तुमचा 11वीला जो झालेला आहे तो स्ट्रॉंग करून ठेवा. एवढ्या पार्टवरती साधारणपणे नीटला
कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन्स येतात. मग त्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट, कॉन्ज्युगेटिव्ह इफेक्ट, ओके, हायपर कॉन्ज्युगेशन, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, त्याच्यानंतर मेसोमेरिक इफेक्ट, रिझोनन्स इफेक्ट, हे सगळे कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये येतात. त्यातमध्ये होमोलायटिक बॉन्ड फिशन, हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन, इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, sp2 कसं येतं, sp3 कसं येतं, sp हायब्रिडायझेशन म्हणजे काय, म्हणजे नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड, हे पण तुम्हाला ह्यातलं माहिती असलं पाहिजे. मग आज मी पाठवणारे जे व्हेरी शॉर्ट पॉइंट्स आहेत ते, आणि तुम्हाला लिहून दिलेले 11वीचे पॉइंट्स पुन्हा एकदा स्टडी करा, आणि मग आपण जे पर्टिक्युलरली जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच हायड्रोकार्बन्सचे जे MCQ टाइप्स क्वेश्चन्स आहेत ते आपण बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.